आपण कायिक, वाचिक, मानसिक पातळीवर जागृत झालो नाही तर आपण शिलाचरणासारख्या गोष्टीसुद्धा आपण करू शकत नाही, ज्याला बाबासाहेब सगळ्यात जास्त महत्त्व द्यायचे. शील फार महत्त्वाचं असं बाबासाहेब म्हणायचे. परंतु शिलाचरण कोण करील? जो जागा असेल, ज्याला आत्मभान असेल, ज्याला कायिक, वाचिक, मानसिक पातळीवरच्या ज्या प्रक्रिया आहेत, तो कार्यकारण भाव जोपर्यंत समजत नाही जागृतीनं, तोपर्यंत माणूस शिलाचरण पण करू शकत नाही आणि खऱ्या अर्थाने मनुष्य जीवन जगू शकत नाही. तर बाबासाहेबांच्या बाबतीत आपण हे पाहतो की त्यांनी इनडायरेक्ट मेथड वापरलेली आहे. अस्पृश्यतेचे चटके, अस्पृश्यतेचा त्रास, त्याच्यामुळं होणारे अन्याय आणि हा त्यांच्या जीवनातला एक काय म्हणतात तो सेंट्रल मुद्दा होता. बाबासाहेबांनी कशासाठी काम केलं, कोणत्या